जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा सर्वांच्या पाठांतरातला सर्वांच्या परिचयाचा असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, विनंती करतात, दान मागतायत. तुकोबारा देवाला देवा आम्हाला दान दे. कोणतं दान दे? हेच दान दे. आम्ही मागत तेच दान दे. कोणतं दान दे? देवा तुझा विसर आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नको, हेच आम्हाला दान दे. आणि हे दान दे आम्हाला, तुझा विसर आमच्या जीवनामध्ये झाला नाही पाहिजे. जर देवा हे दान तू आमच्या पदरामध्ये टाकलं, कोणतं? तुझा विसर न होण्याचं दान, याचा अर्थ स्मरणाचं दान आमच्या पदरामध्ये जर टाकलं तर देवा मी काय करेल? गुण गाईन आवडीने मी देवा तुझं गुणगान गाईन. आणि गुणगान गाऊन काय करेल? हेची माझी सर्व जोडी, हेच माझं सर्व, याच्या पुढे मला काही मिळवायचं नाही. देवा आणखी एक महत्वाचं दान द्या की देवा तुमचं स्मरण नित्य टिकण्याकरता संत संगती अतिशय महत्वाची आहे. आणि ते मागत असताना तो बऱ्याच म्हणतो देवा मोक्ष सुद्धा आम्हाला देऊ नको, आम्हाला धन संपत्ती सुद्धा देऊ नको, पण देवा संत संगती मात्र आम्हाला दे. त्या संत संगतामध्ये तुझं स्मरण हे कायम टिकणार आहे. आम्हाला संत संगती दे देवा. संत संगतीचं आणि तुझ्या स्मरणाचं हे 2 दान जर आम्हाला देवा दिलेस तो खुशाल आम्हाला गर्भ असा काही अडचण नाही. अशा प्रकारचा मागणी मागणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल समाधी प्रांगणामध्ये महाराजांच्या समोर म्हटलं तर काय हरकत नाही, महाराजांच्या सानिध्यामध्ये म्हटलं तर काय हरकत नाही. महाराजांच्या सानिध्यामध्ये भगवान श्रीराम प्रभू जन्माच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अर्थात रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपला हा सप्ताह यज्ञ चालू आहे. आणि त्या सप्ताह यज्ञातील आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजेच उपांत्य दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे ग्रामस्थांच्या प्रेम असतो, या प्रकृतीच्या प्रेम असतो. आमचे श्री हरिभक्त राम मागणं मागतात की देवा आम्हाला हेच दान दे, आम्हाला तुझा विसर झाला नाही पाहिजे, आम्हाला हेच दान दे. तुकोबारे मागणी मागताय. पण तुकोबारे मागणी मागत असताना तुकोबारे देवाकडे दान मागताय की देवा तुझा विसर पडला नाही पाहिजे, आम्हाला असं दान दे. याचा अर्थ स्मरणाचं दान दे. स्मरणाचं दान तुकोबारे देवाकडे मागतात. मला सांगा बसलेले तुकोबाऱ्याचं चरित्र जर पाहिलं, तुकोबाऱ्याचं चरित्र जर पाहिलं तर तुकोबाऱ्याच्या चरित्रामध्ये असं दिसतं की तुकोबाऱ्याने देवाचा विसर पडला. मनुष्य दान कोणची गोष्ट मागत असतो? आपल्याकडे असलेली वस्तू मागत असतो का नसलेली वस्तू मागत असतो? नसलेली. तुकोबाऱ्याला देवाचं नित्य स्मरण आहे. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, अशी तुकोबाऱ्याच्या चरित्राची अवस्था आहे. ठीक आहे? देवाच्या स्मरणावाचून एक क्षण तुकोबाऱ्याचा वाया जात नाही. एवढं देवाचं स्मरण आहे. आणि एवढं देवाचं स्मरण असताना सुद्धा तुकोबारे स्मरणाचं दान मागतात. आपण नसलेली वस्तू मागत असतो, पण आहे तेच तुकोबारे मागतात. आहे तेच तुकोबारे मागतात. याच्यातला नेमका भाव काय? तर याच्यातला भाव अनेक प्रकारचा आहे. आणि हेच दान का पुढे सांगणार आहे का? याच्यातला भाव 2 प्रकारचा आहे. एक पहिला भाव याच्यातला असा आहे की तुकोबारे भगवंताकडे स्मरणाचं दान मागतात. त्यांना नित्य स्मरण आहे, तरी स्मरणाचं दान मागतात. याच्यातला महत्वाचा एक भाव आहे. असा भाव आहे. कसा भाव आहे की देवाचं स्मरण म्हणजे भक्ती आहे. आणि संत महात्मे देवाचं स्मरण करत असताना, देवाची भक्ती करत असताना त्यांना असं वाटतं किती जरी देवाची भक्ती केली, किती जरी देवाचं स्मरण घडलं, रात्रंदिवस देवाचं स्मरण घडलं, तरी संतांना असं वाटतं आणखीन देवाचं स्मरण आपल्याला काहीच घडलं नाही. येते लक्षात माझा भाव. रात्रंदिवस स्मरण आहे तरी त्यांना असं वाटते आणखीन देवाचं आपल्याला काहीच स्मरण नाही का? काहीच स्मरण नाही. जेव्हा भक्तीच्या बाबतीमध्ये किती जरी भक्ती केली तरी आणखीन आपल्या जीवनात काहीच भक्ती घडली नाही असं वाटत असतं, तेव्हा आपल्या भक्तीमध्ये खंड पडत असतो. जेव्हा आपल्या भक्तीमध्ये खंड पडत असतो का, ते भक्ती वाढतच असते. पण ज्या काळात आपल्याला वाटायला लागतं फार भक्ती झाली माझी, समजायचं आता ती भक्ती कमी व्हायची मध्ये, फार वाटतं की कमी होत असत. आपल्याला संसारात फार कधीच वाटत नाही, पण परमार्थात लवकर आपल्याला फार झाला वाटायला. संतांचं उलट आहे. संतांचा संसार थोडा घडला तरी त्यांना वाटतं बस भरपूर झाला संसार.
परमार्थ मात्र किती जरी केला तर त्यांना वाटतं आणखी काहीच घडलं नाही. जेव्हा काहीच घडलं नाही असं वाटत असतं ना, तेव्हा आमचा परमार्थ वाढत असतो. दुसरा एक याच्यातला भाव आहे, दुसरा एक याच्यातला भाव आहे की तुकोबाने स्मरणाचं दान मागतायत. याच्यातला असा एक दुसरा भाव आहे की तुकोबर आहे देवाकडे स्मरण मागतात, स्मरण आहे तरी मागतायत. याच्यातला दुसरा भाव आहे आज देवा स्मरण आहे, आज स्मरण आहे, पण कलीच्या काळामुळं या माया मोहामुळं कदाचित भविष्यात विस्मरण होऊ शकतं. इकडे अनेकांना होतं तसं. काही काही लोक सांगतात पहिला बरा होता हो, तिथं यायचा, टाळ घ्यायचा, हरिपाठाला उड्या मारायचा, कीर्तनात थांबायचा, इथं चटाई टाकू लागायचा, पंक्ती वाढायला लागायचा. तशा अक्षरा पडल्या तसा इकडे येईच ना. म्हणजे आधी होता पण आता अंतर. बरेच सावध आहे. देवा आता स्मरण आहे पण कृपा कर विसर होऊ देऊ नको. म्हणजे हे स्मरण आमचं नित्य टिकलं पाहिजे. हाही त्याच्यातला भाव आहे. योग आहे पण क्षेमाची मागणी हाही त्याच्यातला भाव आहे. भाव काढतात तेवढे संतांचे पिकवे. तिसरा अतिशय महत्वाचा भाव आहे तुकोबऱ्या स्मरणाचं दान का मागतात, कारण तुकोबऱ्याची फार मोठी आदर्श प्रार्थना आहे, आदर्श मागणी आहे. तुकोबऱ्याने भगवंताकडे दान मागून आम्हाला शिकवलं की देवाकडे काय मागायचं, देवाकडे आम्ही काय मागितलं पाहिजे हे सुद्धा संतांनी आम्हाला शिकवलं. आम्ही मागत नाही का काय मागावं ते कळत नाही, काय मागवायचं ज्ञान नाही. अहो बरी बरी लोक महाराज संतांच्या सानिध्यामध्ये जातात, ज्या संतांनी संसाराला लाथ मारली, ऐका, ज्या संतांनी संसाराला लाथ मारली त्यांच्या पुढे संसाराचं गाराणं सांगतात, त्यांच्या पुढे सांगतात मग महाराजांचं हे बरोबर करा, महाराजांना हे द्या. ऐका, म्हणजे संसाराला लाथ त्यांनी मारली, त्याच्याकडे संसार मागताय. याचा अर्थ काय मागवायचं ज्ञान नाही. काय मागितलं पाहिजे? देवापाशी मागे आवडीची भक्ती. काय मागा देवापाशी? देवापुढे भक्ती मागा. देवा त्याला भक्ती निर्माण झाली पाहिजे. देवाच्या समोर ज्ञान मागा, देवाच्या समोर वैराग्य मागा, देवाच्या समोर त्याचं स्मरण मागा. जे काय मागावं हे सुद्धा संतांनी आम्हाला मागू शिकवलंय. का संतांच्या मागणीचा विषय वेगळा आहे आणि आमच्या तुमच्या मागणीचा विषय वेगळा आहे. बघा संतांच्या मागणीचं काय? देवा अनेक काही नाही मागणे. देवा आम्ही दुसरं काय मागत नाही. सुख संपत्ती राज्य चाड धने. सुख मागत नाही, संपत्ती मागत नाही, राज्य मागत नाही, धन मागत नाही. देवा साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती बिन माय बाबा. काय संतात मागणे? देवा तुला संकट पडेल असा मी काही मागणार नाही. कशापासून? तुझे भक्ती बिन. देवा भक्तीशिवाय आम्ही तुला काही मागणार नाही. आणि ती भक्ती चालणार. आणखी काय दे? मज संत संग देई चरण सेवा. काय मागणे संत? देवा आम्हाला संत संग द्या. देवा तुझ्या चरणाची सेवा द्या. जे नेहा तुझा विसर न व्हावा. कसे संत संगती द्या की ज्या वेळी देवा तुझा विसर होणार नाही असा संत संग आम्हाला द्या. हाची भाव माझी आजीवा पूर्वी देवा मनोरम. आज माझ्या मनातला भाव आहे देवा, याच आमच्या भावना पूर्ण कर देवा. ठीक आहे, याचा अर्थ परमार्थिक जे आहे ते संत मागतात आणि मागून जगाला शिकवतात की देवाकडे परमार्थ मागा, संसार मागू नका. विठ्ठल नामदेव माझं मागून घेतलं. अकल्प आयुष्य व्हावे दयापुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासा अकल्प आयुष्य. कल्प संपलं तरी आयुष्य राहिलं पाहिजे, याचा हरिभक्त कायम राहिलं पाहिजे. काय मागणे नामदेव? ज्ञानोबाने काय मागणं मागितलं? महान ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर ज्ञानोबाने निवृत्तीनाथांच्या समोर हेच माझे विश्वात्मक गुरु आहे ही भावना मनामध्ये ठेवून ज्ञानोबराय हात जोडतात निवृत्तीनाथांच्या समोर आणि ज्ञानोबराय म्हणतात किंबहुना तुमचे केले
माझे जे उरले पायी पवन. तुमच्यामुळे हे धर्म कीर्तन सिद्धीला गेलं. हे धर्म कीर्तन झालं. श्री गुरु महाराज मला त्याच्याबद्दल काही मागायचंय, आणि मागायचंय म्हटलं तर ज्ञानोबांना त्यांना ज्या लोकांनी त्रास दिला होता त्यांच्या करता ज्ञानोबांनी पहिलं मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. काय मागणे किती आदर्श म्हणा. विश्व प्रार्थना आहे, सगळ्या विश्वाला शांती देणारी ही प्रार्थना, हे मागणं आहे. प्रसादाचं मागणं आहे, फसायचं नाही. की जे खळांची व्यंकटी सांडो, काय आदर्श मागणे मला, की दुष्टांचा दुष्टपणा नष्ट व्हावा. ज्ञानोबा दुष्ट नष्ट व्हावे म्हणत नाही, दुष्टांचा दुष्टपणा नष्ट झाला. मला सांगत असेल थोडं बोला. व्यक्ती वाईट असते का व्यक्तीचे गुण वाईट असतात? गुण वाईट असतात. व्यक्ती चांगलीच असते व वाईट गुणामुळे त्याला वाईट ठरवले. वाईट गुण निघून गेले की व्यक्ती चांगलीच आहे. ज्ञानोबा सांगतात दुष्टपणा देवा फक्त जाऊ दे त्यांचा. दुष्ट जावे ते माणसं जावे असं म्हणतात ना. काय संतांचं होते. आम्ही पंढरपूर शिकायला होतो. आमच्या महाराजांना माहिती आहे आपण मोक्ष पाठशाळेमध्ये शिकायला होतो. श्री गुरु आमचे भाऊ म्हणजे श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मोक्ष पाठशाळा पंढरपूर. आम्ही 50 विद्यार्थी असायचो. आता 50 विद्यार्थी म्हटल्यानंतर 50 तालुक्यातला एक असते सर. 50 घरचा वेगळा वेगळा म्हणायला काय हरकत. 50 तालुक्यातून एक एका एका जिल्ह्यातली एक दोन फक्त. जिल्ह्यातले तालुके 8 असतात, 10 असतात. पण जिल्ह्यातून एक दोन विद्यार्थी असे 50-60 विद्यार्थी असतात. आता 50-60 विद्यार्थी म्हणजे काय ना, शाळेत 99% मार्क घेऊन तुम्ही संस्थेत टाकले नसतो बरं का. संस्थेत कोणा टाकले असतं ते काय रोज शेजाऱ्याचा वाद आणतो. शेजाऱ्याचा रोज वाद हे काय. शाळेत टाकलं तर 35%च, आणि शेतात लावलं तर कुठलंच काम करीत नाही. अशा म्हणायला गेली लोक जातो पंढरपूर नाही तर आनंद, तिकडे बी काही कमी नाही, तिकडे बी काही कमी नाही म्हणायला गेली लोक. आमच्या शेतात पिऊची बाग आहे. एक व्यापारी आला नाशिकला व्यापारी आला. मला धोत्रवती पाहिलं. मला म्हटलं महाराज दिसता तुम्ही? म्हणून हो. आपला पण मुलगा आनंद टाकलाय मला. चांगली गोष्ट आहे. पण मला महाराज त्याच्यात करिअर कसं काय म्हणून म्हणजे बघण्याची दृष्टी कुठून आली बघा की. काय म्हणलो महाराज त्याच्यामध्ये करिअर कसं काय? मी म्हणलं 2 तास 51,000 गेले म्हणून. त्याची भावना आहे का म्हणजे विचित्र आहे का. मला सांगायचा मुद्दा आहे की असे विद्यार्थी वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, वेगवेगळ्या नमुन्याचे. 50 विद्यार्थी. एखादा दुसरा कोणीतरी असतो की घरचा वारकरी कोणी नसल्यामुळे त्यांनी आपला पुढं वस्ता चालवला पाहिजे अशा करता टाकलेला. बऱ्याच अंशी त्रासदायक विद्यार्थी जास्त असतात. मग असे 40-50 विद्यार्थी असायचे. संतांचं हृदय सांगतो, ज्ञानोबाच्या जे खळांची वेगवेगळी सांगतो याच्याकरता सांगायचं. 40-50 विद्यार्थी. एखादा विद्यार्थी बरेच खोडकर असतात, त्याच्यानं एखादा विद्यार्थी फारच खोडकर असतो. फार खोडकर म्हणजे काय, चंद्रभागेला पाण्याला तर पोहायला जाणार, बाहेर खेळायला जाणार, गुरु महाराज नसले की भांडणं करणार, धिंगाणा करणार, अभ्यास करणारच नाही. असा विद्यार्थी एखादा जास्त खोडकर असतो. सगळ्यात मुकुट म्हणे असतो. बाकीचे खोडकरच असतात पण ते मुकुट म्हणे असतो. जास्त खोडकर विद्यार्थी असतात की आमच्यातलाच एखादा जुना विद्यार्थी, नव्या विद्यार्थ्याची श्री गुरु भाऊंना बोलायची ताकद असायची. एखादा जुना विद्यार्थी जाऊन भाऊंना सांगत, भाऊ हा विद्यार्थी फार खोड्या करतोय, भांडणं करतोय, चंद्रभागेला पाण्याला तर पोहायला जातोय, याला संशय ठेवून याला हाकलून द्या, काढून द्या, याला काढून द्या, म्हणजे याला काढून द्या. जेव्हा असं आमच्या श्री गुरु भाऊंकडे गाणं जायचं तेव्हा आमच्या श्री गुरु भाऊंची वाक्य आहे का, ते वाक्य फार महत्वाचं आहे. आमचे श्री गुरु भाऊ म्हणायचे, अरे व्यक्ती काढायची नसते, व्यक्तीचे दोष काढायचे असतात. व्यक्ती काढायची नसते, व्यक्तीचे दोष काढायचे असतात. अरे चांगल्याला कुणी शिकवत, येण्याला कुणी शिकवायचं, हे जे हृदय असतं ते हृदय संतांचं असतं. स्वतःचं स्मरण टिकवण्याच्या दृष्टीने ही मागितलं. स्मरण होऊन सुद्धा तुकोबाराय म्हणतात की मला काही स्मरण नाही, ही भावना आहे. याची आणखी एक महत्वाची भावना आहे की देवाकडे काय मागा, काय मागा.
तर देवाचं स्मरण मागा. का देवाच्या स्मरणाला किती महत्व आहे, किती महत्व आहे. एका शास्त्रकाराने फार एक सोपा श्लोक सांगितला, देवाच्या स्मरणाला किती महत्व आहे. त्याने एक क्रम सांगितला, कशाला किती महत्व, कशाला किती महत्व, कशाला किती महत्व. लक्ष दिलंय का? त्याने क्रम सांगितला. त्याने क्रम सांगताना असं सांगितला, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. ऐका, क्रम सांगितला. काय सांगितला? लक्ष दिलंय का? पहिला क्रम आहे शतम विहाय भोक्तव्यम. माणसाने काय करावं? शास्त्र सांगतं माणसाने 100 कामं बाजूला सोडावीत, पण आधी खाऊन घ्यावं. म्हटलं का नाही तुम्हाला? चांगलं आहे, आपल्या फायद्याचं आहे. माणसाने काय करायचे? 100 कामं बाजूला सोडायचे, पण आधी काय करायचं? म्हणून कीर्तनाच्या आधी कोणती असतात 100 कामं बाजूला सोडा, पण आधी खाऊन घ्या. याचा अर्थ काय? जेवणाला 100 कामाचं महत्व आहे. जेवणाला किती महत्व द्या, पण किती कामाचं महत्व आहे? 100 कामाचं महत्व आहे. काय काय म्हणते महाराज, तुमचं कुठलं आम्हाला उद्यापासून आंघोळ करायच्या अगोदर आम्ही तुम्ही सांगितले 100 कामं बाजूला सोडा, पण आधी काय करा? जेवण करा. पण शास्त्र तसं नाही सांगितलं. शास्त्राचं दुसरं पुढलं वाक्य महत्वाचं आहे. शास्त्र सांगतं सहस्रम स्नानमाचरेत. शास्त्र काय सांगतं? 1000 कामं बाजूला सोडा, पण अगोदर स्नान करा. 1000 कामं बाजूला सोडा, पण आधी काय करा? स्नान करा. मला सांगा, जेवणाला जास्त महत्व आहे का स्नानाला? जेवणाला किती कामाचं महत्व होतं? 100, पण स्नानाला 1000 कामाचं महत्व आहे. याचा अर्थ आंघोळ करून जेवण करा. याचा अर्थ काय? 1000 कामाचं महत्व आहे. आंघोळ करून जेवण करा. 1000 कामाचं महत्व स्नानाला. शास्त्राने तिसरा मुद्दा सांगितला, याच्यापेक्षा मोठा मुद्दा सांगितला, लक्षम विहाय दातव्य. शास्त्र सांगतं 1,00,000 कामं बाजूला सोडा, पण अगोदर दान करा. बघा, मग तिथं आंघोळ केली आहे का नाही विचार करू. आंघोळीला 1000 कामाचं महत्व आहे, पण दानाला किती कामाचं महत्व आलं? 1,00,000 कामाचं महत्व. याचा अर्थ असा झाला, आंघोळ केली नसली तरी दान करा. काही लोक म्हणतात जा जा पुढे नाही अजून आंघोळ केली. आंघोळीपेक्षा महत्व दानाला. का बरं? ज्या काळात दान द्यायची बुद्धी झाली त्याच काळात दान देणं होतं. परत देऊ म्हटलं तर आमची बुद्धी बदलण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी उल्हासामध्ये 11,000 देतो, पण ती जर कार्यापर्यंत देऊ म्हटलं तर कार्या दिवशी म्हटलं भागले आता 500 देऊ. बुद्धी बदलते. वाटलं त्या क्षणात दिला असतं 11,000 दान झालं असतं. देता येईल की पुढचा सप्ताह. ठीक आहे, मला मुद्दा सांगायचा आहे की लाख कामाचं महत्व दानाला आहे. आणि शेवटचा मुद्दा फार महत्वाचा शास्त्राला, कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. 1 कोटी कामं बाजूला सोडा, पण अगोदर देवाचं भजन करा, अगोदर देवाचं स्मरण करा. म्हणजे 1 कोटी कामाचं महत्व. याचा अर्थ सगळ्यात अगोदर कशाचं स्मरण केलं पाहिजे? देवाचं. राम राम स्मरा, आधी देवाचं स्मरण आहे. बाकी काय असेल ते असं. इतकं देवाच्या स्मरणाला महत्व असल्यामुळं तुकोबारे म्हणतात, देवा आम्हाला हेच दान दे. अभंगाचं पहिलं
आल्यावर हेच दान दे देवा. कोणता? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये असं जे दान आहे तुकोबरायचं हे व्यतिरिक्ताने मागितलं दान आहे. हे नको ते नको म्हणजे हे पाहिजे. विसर नको याचा अर्थ काय? स्मरण पाहिजे, ठीक आहे ना. पण व्यतिरिक्ताने बोलले विसर नको याचा अर्थ काय? देवा तुझं स्मरण पाहिजे, ठीक आहे. काही व्यतिरिक्ताने मागतात, काही अन्वयाने मागत असतात. काही दान संतांनी अन्वयाने मागितलं. काही माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे वरी वाही, माझं चित्त तुझ्या चरणापाशी राहिलं पाहिजे. अन्वयाचं दान आहे. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरला पाहिजे. व्यतिरिक्ताचं दान आहे. काही नको म्हणून सांगितलेलं गोष्टीत काही पाहिजे म्हणून सांगितलं. देवा हेच दान दे आम्हाला, तुझा विसर होऊ नये. का बरं तुम्हाला हेच हाच का आग्रह करतात? त्याचे आणखीन कारण आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन केलं, हेच दान देवा तुझं विसर होऊ नये याचा स्मरण पाहिजे. का बरं तुम्हाला हेच म्हणतात? आणखी एक महत्वाचं कारण असं आहे, एका शास्त्रामध्ये फार गोड श्लोक सांगितला. बोलू नका बोलू नका बोलू नका काय खरी संपत्ती कोणची आहे, खरं संकट कोणतं आहे? मग तो कोणाच हे दान मागितलं हे मला सांगितलं. खरी संपत्ती कोणची, खरं संकट कोणतं? शास्त्र फार गोड सुंदर. संपदो नैव संपदः, संपत्ती संपत्ती नाही. विपदो नैव विपदः, विपत्ती विपत्ती नाही. मग संपत्ती खरी कोणची? संपदो नारायण स्मृती. ऐका, देवाचं स्मरण होणं हीच जीवनातली खरी संपत्ती आहे. आणि देवाचं विस्मरण होणं हेच जीवनातलं खरं संकट आहे. पण आपण हे कधी कळणार? आपल्याला कधी कळणार? आपलं आयुष्य संपलं. देवाचं विस्मरण होणं हे खरं संकट आहे. आणि मग तू कोणाला देवा विसर होऊ नको याचा अर्थ देवा संकट येऊ देऊ नको माझ्या जीवनामध्ये. देवाचं स्मरण पाहिजे याचा अर्थ देवा खरी संपत्ती आम्हाला दे. स्मरणाची खरी संपत्ती आहे. आणि मग आपला भगवंताची चिंता मनामध्ये स्मरणामध्ये जो काळ जातो ना, त्याच काळाला शास्त्राने संतांनी सांगितलं, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. तो चिंतनामध्ये देवाच्या स्मरणात आपला काळ गेला तो धन्य काळ आहे. तीच खरी संपत्ती. बाकीचा काळ आपला पशुधन आपल्या सारखाच आहे. ते खातात पितात झोपतात आणि आपणही खातात पितात झोपतो. पण परमार्थिक साधनेमध्ये, भजनामध्ये, नामस्मरणात, भगवंताच्या स्मरणात जो काळ गेला तोच आमचा आयुष्यातला खरा काळ. आणि तेच आम्हाला जमलं पाहिजे. तेच आपलं खरं जीवन आहे. म्हणून तो कोबऱ्या सांगितलं, देवा कृपा कर आम्हाला स्मरण दे, विसर होऊ नको. तेच आमचं खरं जीवन आहे. परमार्थिक हे जीवन आहे. कशाप्रमाणे? एका महात्म्याच्या मुखात मी फार गोड दृष्टांत ऐकला. आपला जो भगवंताच्या भजनामध्ये नामस्मरणात काळ गेला तोच काळाची गरज आहे. बाकीचा काळ असून नसल्यासारखं आहे. उदाहरण दिलं जातं. त्या महात्म्याने सांगितलं, एक साधू महाराज एका घरी भिक्षा मागायला गेले. ऐका, एक साधू महाराज एका घरी भिक्षा मागायला गेले. भिक्षा मागायला गेले तर त्या घरी नवीन सुनबाई आलेली होती. आणि ती नवीन सुनबाई परमार्थिक होते. ते साधूला भिक्षा वाढण्याकरता समोर आले. साधूला भिक्षा मागायला वाढण्याकरता आल्यानंतर साधू त्या सुनबाईला काहीतरी बोलायला लागले. सुनबाई साधूला बोलायला लागली आणि लक्ष गेलं सासूबाईचं. साधू महाराज काहीतरी बोलतात, सुनबाई तिला बोलते काहीतरी. काय हे दोघं जण बोलतात, आपण ऐकावं म्हणून सासूबाई एका बाजूला दडून बसल्या आणि दडून बसून सासूबाई त्या दोघांचं संभाषण ऐकायला लागल्या. कोणाचं? साधूचं आणि सुनबाईचं. सासूबाई दडून बसली आणि साधूने प्रश्न केला त्या सुनबाईला, कागबाई तुझं वय किती? ऐका, लक्ष दिलं. कागबाई तुझं वय किती? त्या सुनबाईनं सांगितलं, साधू महाराज माझं वय 13 वर्षे. माझं वय किती? 13 वर्षे. सासून ऐकलं, दडून बसली होती सासू म्हणली, सुनबाई बरीच खोटारडी दिसती. 27 वर्षाची सांगती 13 वर्षाची. खोटारडी सून भेटली म्हणले आपल्याला. 27 वर्षाची सांगती 13 वर्षाची म्हणते. पण आणखी पुढे काय बोलतात ऐकावं. सासू दडून बसलेली. साधून दुसरा प्रश्न केला, काग सुनबाई, आपलं सासू, कागबाई
साधू म्हणतो का ग बाई तुझ्या नवऱ्याचं वय किती? ऐका साधूचा प्रश्न काय, का ग बाई तुझ्या नवऱ्याचं वय किती? जेव्हा सांगितलं तेव्हा त्या सुनबाईने सांगितलं साधू महाराज माझा नवरा 3 वर्षाचा आहे. किती वर्ष सांगितलं? आता 3 वर्ष सांगितलं हे सासून ऐकलं किती राग आला असेल तिला. पोटात तर आहेच पण खोटं असं तरी खोटं बोलावं. 3 वर्षाच्या मुलावर हिचं लग्न लावून दिलं माझ्या. नवऱ्याचं वय किती तर म्हणलं 3 वर्षाचा नवरा आहे. तरी आणखी काय बोलते ऐकावं. सासूला तिसरा प्रश्न केला, का ग बाई तुझ्या सासूचं वय किती? आता सासू बरी मनात म्हणजे आता माझं किती सांगते की मध्ये कोटार्दीच येईल. विचारलं का ग बाई तुझ्या सासूचं वय किती? सासूचं वय विचार करते म्हणजे साधू महाराज माझी सासू 6 महिन्याची. 6 महिन्याची सासू किती राग असं काढलीच काढली सासू झुडपीच पण याला कोटार्दी म्हणले नाही का. आणखी काय बोलते ऐकावं. साधूला 4था प्रश्न विचारला, का ग बाई तुझ्या सासऱ्याचं वय किती? आता सासू म्हणजे आता सासरीचं किती सांगते काय म्हणते. विचारलं का ग बाई तुझ्या सासऱ्याचं वय किती? सुनबाई म्हणजे साधू महाराज सासरा आणखीन जन्मालाच नाही. सासरा आणखीन जन्मालाच नाही. आता सासरा जन्माला नाही हिच्या पोरावर लग्न लावून दिलं म्हणजे सासूला किती राग आला असेल. सासू काठी घेऊन पुढे पळत आली, महाराज कागद खोटारडे म्हणजे काही सांगते म्हणले. साधू महाराजावर मी थोडी धावली, तुम्ही काय ऐकून घेता म्हणजे तुम्हाला तरी पटतं काय ऐकायला? साधू महाराज म्हणजे ती बोलते ती बरोबर बोलते. साधू महाराज म्हणजे ती बोलते ती बरोबरच बोलते. बरोबर बोलते म्हटल्यावर कसं काय म्हणता बरोबर? साधू महाराज म्हणजे विचारा तुमच्या सुनबाईला. कसं बरोबर आहे विचारा तुमच्या सुनबाईला. सासून हातात काठी घेऊन गेलं, का ग खोटारडे 27 वर्षाची 13 वर्षाचं सांगते. नवऱ्याला तर 3च वर्ष सांगितले, माझी 6 महिने सांगितले आणि सासरा जन्मालाच नाही म्हणते. का ग असं सांगलं खोटारडे? कसं काय खरंय? ऐका त्या सुनबाईने उत्तर फार पडलं. सुनबाई म्हणजे सासूबाई माझी पहिली 14 वर्ष अशीच गेली खेळण्यात बागडण्यात काही न कळण्यात गेली. पहिली 14 वर्ष काही न कळण्यात 14 वर्ष गेली. आता 13 वर्ष झालं पवित्र तुळशीची माळ घाली, दरवर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण करते, देवाचं नामस्मरण करते, 13 वर्ष झालं देवाची पूजा करते. माझ्या जीवनातली खरी आयुष्याची खरी हीच 13 वर्षे, बाकीचे असून नसल्यासारखी. हीच माझी खरी 13 वर्षे, बाकीची असून नसल्यासारखी. तुम्ही 13 वर्ष झाली परमार्थाला लागली. मग म्हणजे नवरा 3 वर्षाचा आहे म्हणजे खरंय. नवऱ्याने आता तर 3 वर्ष त्याला माळ घातली मध्ये आणि नदीच्याच कडे फिरत होता म्हणजे जीवनात पारमार्थिक साधने जो काळ तोच आमचा महत्वाचा काळ, बाकीचा असून नसल्यासारखं आहे. सासू म्हणजे मी 6 महिन्याची हो, तुम्ही 6 महिने झाला आता तुळशी माळ घालून कथेला वगैरे यायला लागला म्हणजे आधी कुठं जात होता आम्हाला माहित नाही का म्हणजे ऐका. मग तुमचं आयुष्य ते म्हटले आणि शेवटचं वाक्य सासरा जन्मालाच नाही म्हणजे सासऱ्याने कुठं अजून माळ घातली, सासऱ्याने कुठं अजून देवाची भक्ती केली आहे का? म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये भक्तीमध्ये स्मरणातला जो काळ आहे तोच आमचा खरा काळ, तोच आमचा खरा काळ. बाकीचा काळ असून नसल्यासारखे माहिती का. 1400 वर्ष चांगले महाराज जगले. किती वर्ष? 1400 वर्ष चांगले महाराज जगले. जेव्हा ज्ञानोबराचा त्यांना अधिकार कळला आणि मग पत्र लिहायला हातात घेतलं. चांगदेव महाराजांना 14 विद्या 64 कला येत होत्या. असले चांगदेव महाराज पत्र लिहायला घेतलं. सूचना तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं? चिरंजीव लिहावं तर अधिकारी फार मोठे, तीर्थरूप लिहावं तर ते 10 वर्षाचे, तुम्ही 1400 वर्षाचा आहे. कोरपत्र पाठीमागून दिला. कोरपत्र हातामध्ये आलं. मुक्ताबाई म्हटल्या 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं. लिहा म्हटलं मग ज्ञानोबाने त्याच्यावरती 65 ओव्या लिहिल्या. त्या 65 ओव्या लिहून चांगदेव महाराजांना पाठवल्या. त्या 65 ओव्या म्हणजे चांगदेव 65 नावाचा ग्रंथ तयार झाला. चांगदेव महाराजच्या हातामध्ये पडला. जेव्हा चांगदेव महाराज त्या 65 ओव्या वाचायला लागल्या, जेवढ्या अध्यात्माने भरलेल्या त्या ओव्या होत्या. 14 विद्या 64 कलासून चांगदेव महाराज त्यांना काही कळत नव्हतं. स्वस्ती स्त्री वटेषु जो लोकुनी जगदा वासो दावी मजग्रासो प्रगटला करी. काहीच कळत नव्हतं चांगदेव महाराजाला. त्यांना म्हटलं हे कळायचं असेल तर त्यांना शरण गेलं पाहिजे. चांगदेव महाराज आळंदीला आले आणि आळंदीला आल्याच्या नंतर छोट्याशा मुक्ताबाईनं चांगदेव महाराजांना अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला.
आणि जेव्हा मुक्ताबाईनं अध्यात्म ज्ञानाचा उपदेश केला तेव्हा 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा, गुरुपुत्र नाम मुक्ताईचा, गुरुपुत्र नाम मुक्ताईचा, गुरुपुत्र नाम मुक्ताईचा. 1400 वर्षे जगले म्हणतात आता माझा जन्म झालाय. याचा अर्थ जेव्हा अध्यात्म ज्ञानाशी जोडल्या गेलं, अध्यात्म ज्ञान कळायला लागलं, त्या दिवशी आमचा जन्म आहे. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये मानव जातीसाठी आमच्यासाठी एक शास्त्रामध्ये एक शब्द द्विज, काय शब्द आहे? द्विज. द्विज शब्दात काय? द्वि म्हणजे दोनदा आणि जे म्हणजे जन्म. ज्यांचा 2 वेळेचा जन्म होतो त्याला काय म्हणतात? द्विज. पहिला जन्म आईच्या गर्भातून आहे, पहिला जन्म आईच्या गर्भात आहे, आणि दुसरा जन्म आमच्या श्रीगुरूच्या मुखातून आम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश भेटला. आमचं जीवन आध्यात्मिक बनलं. ज्या दिवशी आमचं जीवन परमार्थिक बनलं तो दिवस आमच्या जीवनातला दुसऱ्या जन्माचा आहे. ज्या दिवशी आमच्या परमार्थाला सुरुवात झाली तो दिवस आमचा दुसरा जन्म आहे. बरीच लोक 80 वर्षाची झाली पण त्यांचा अजून पहिला जन्म दुसऱ्या जन्मात आलेच नाही. पण लोक दुसऱ्या जन्मात आलं पाहिजे, याचा अर्थ पारमार्थिक संस्कार करून आपला दुसरा जन्म संपन्न केला पाहिजे. विठ्ठल स्मरणात गेलेला काळ हाच आपल्या जीवनातला खरा काळ आहे. म्हणून तुकोबा हेच दान मागतात. आणखी तुकोबा हेच दान का मागतात? तुकोबाच्या समोर एक आदर्श फार मोठा आहे. या स्मरणाच्या दानाकरता कुणी काय काय सोचते, काय सोचते? महाभारतातला प्रसंग सांगायला म्हणते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कौरव पांडवाचे युद्ध संपल्याच्या नंतर हस्तिनापुरातून द्वारकेला गेले. कुंती माता आडव्या आल्या आणि कुंती माता म्हणजे देवा तुम्हाला काहीतरी मागायचंय. भगवान म्हणजे मग काय मागायचं? कधी नाही म्हटलं तुला माग. माग नंतर कुंती मातेने देवाला मागितलं. काय मागितलं? विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु हो भवतो दर्शन यस्यात् पुनर्भव दर्शनम. कुंती मातेने देवाला मागितलं, देवा मला पावलोपावली संकट द्या. देवा पावलोपावली संकट द्या. जगात कुणीतरी देवाला संकट मागल का? हो, कुणीतरी देवाला संकट मागत का? कुणीच मागत नाही. कुंती मातेने संकट मागितली. भगवंताने विचारलं, अगं संकट घालवण्याकरता मला हाक मारतात, तू संकट मागते कशा करता? ऐका कुंती मातेचं वचन, देवा मी संकट करता मागत नाही. ऐका, मी संकट करता मागत नाही, पण देवा संकट आलं की तुझं स्मरण होत आहे. संकट आले की तुझं स्मरण होत आहे, आणि तुझं स्मरण झालं की तुझं दर्शन होतं, आणि तुझं दर्शन झालं कशात? तू कुशल राहते. देवा संकट करता मागत नाही, तर संकट मी तुझ्या स्मरणाकरता मागते. याचा अर्थ कुंतीनं देवाच्या स्मरणाकरता संकट मागे इतकं महत्व देवाच्या स्मरणाला असल्यामुळं तुकोबरा सुद्धा म्हणे, देवा हेच दान देगा देवा, हेच दान आम्हाला द्या, दुसरा नको आम्हाला. का? कुंतीचा आदर्श आहे. दुसरा आणखी महत्वाचं हेच स्मरणाचं दान तुकोबरा काय मागतात? त्याचं कारण आहे स्मरणाचं फल काय आणि विस्मरणाचं फल काय, दोन्हीचं ज्ञान तुकोबरायला आहे. असं ज्ञान आहे असं म्हणण्याची वाच्यता सुद्धा आमची वाणी नाही. ठीक आहे, हे आम्हाला आदर्श घालून द्यायचं आहे. ज्ञान म्हणजे त्रिगुणाचं ज्ञान आहे, त्यांना आम्ही हेच ज्ञान आहे त्याचं नाही म्हणायचा अधिकार आहे का? तुकोबारे स्मरणाचं फल काय? ज्यांना भगवंताचं स्मरण केलं त्याच्यासाठी भगवान परमात्मा धावून आले. उठा उठी करी स्मरणाचा धावा धर्मत देवा नाही. ज्यांनी देवाचं स्मरण केलं देव त्यांच्यासाठी धावून आला. हे स्मरणाचं फल आहे. म्हणून स्मरणाचं दान आहे. विस्मरण का नको देवा बोलू आमच्या जीवनात? का? विस्मरणाचं फल सुद्धा अतिशय कठीण आहे.
विसरली तया थोर झाली हानी. सामान्य हानी नाही सांगितली, थोर फार मोठी हानी. कोणची हानी? पचतील खाणी 84 लाख जन्मामध्ये पचावं लागणार, दुःख भोगावं लागणार आहे. हे विस्मरणाचं फल आहे. याच्याकडे तुकोबरा या माध्यमातून आम्हाला सावध करतात, विसर पडू देऊ नका. विस्मरणाचं फल फार घातक आहे. 84 लक्ष जन्मामध्ये मरावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम या अवस्था भोगावं लागते. याच्याकडे तुकोबरा सांगतात, देवा तुझा विसरणं बाबा, ठीक आहे, देवा तुझा विसर होऊ नये. किती आदर्श, किती श्रेष्ठ. म्हणून अनेक महात्म्यांनी देवाला स्मरण मागितलं. स्मरण म्हणजे भक्ती आहे. त्या श्रीमद भागवतामध्ये विषय फार गोड विषय. वृत्रासुर नावाचा राक्षस आहे. वृत्रासुर नावाचा राक्षस, तो देवभक्त आहे. त्या राक्षसाला एक वेळ इंद्र हातामध्ये दधीची ऋषीच्या अस्थिपासून बनवलेलं वज्र घेऊन त्या वृत्रासुराला मारण्याकरता रणांगणात येतो. सगळी देव सेना घेऊन येतो. सगळी देवाची सेना घेऊन इंद्र रणांगणामध्ये आला वृत्रासुराला मारण्याकरता. वृत्रासुर राक्षस सुद्धा आपली सगळी राक्षसी सेना घेऊन रणांगणामध्ये आला. दोघे रणांगणामध्ये आले. पण जेव्हा इंद्राच्या हातामध्ये वज्र पाहिलं तेव्हा राक्षसी सेना घाबरली आणि राक्षसी सेना पळून गेली. घाबरली, पळून गेली. एकटा वृत्रासुर रणांगणामध्ये राहिला. वृत्रासुराच्या लक्षात आला, आता मरण नक्की आहे, आपल्याला इंद्र नक्की मारणार आहे. वृत्रासुराच्या लक्षात आलं आणि मग वृत्रासुर इंद्राला म्हणतो, इंद्रा तुम्हाला मारणार आहे, माझं मरण नक्की आहे आता. तर एक काम कर, मला थोडासा वेळ दे. वृत्रासुर म्हणतो इंद्रा मला थोडासा वेळ दे, मला माझ्या प्रभूचं स्मरण करायचं, मला माझ्या प्रभूला विनंती करायची आहे, माझ्या प्रभूला काही मागणं मागायचं, माझ्या प्रभूची स्तुती करायची आहे. तेवढी मला करू दे, मग मला मार. माझ्यासाठी थोडा वेळ दे. देवाच्या स्मरणात वेळ दे म्हटल्यानंतर इंद्र वृत्रासुराला म्हणतो, सांग तुला तुझ्या प्रभूच्या स्मरणाकरता तुला किती वेळ पाहिजे? सांग तुला तुझ्या प्रभूच्या स्मरणाकरता तुला किती वेळ पाहिजे? वृत्रासुर म्हणतोय, माझ्या प्रभूच्या स्मरणाकरता देशील तेवढा कमीच आहे. येते का लक्षात तुझ्या? देवाच्या स्मरणाकरता किती असतो? किती असलं तर कमीच होतो. देशील तेवढा कमीच आहे. तुला काय द्यायचं तू दे. इंद्र मला दिला. कर तुझ्या देवाचं स्मरण, आठव तुझ्या भगवंताला, माग काय मागायचं ते माग, काय विनंती करायची विनंती कर, काय स्तुती करायची ती कर. दिला थोडा वेळ. आणि मग वृत्रासुराने एवढे विनंती केल्यात, मागणं मागितलंय फार गोड. मला वाटतं श्रीमद भागवतामध्ये इतकं श्रेष्ठ मागणं दुसरं कोणाचं नाही. एवढा आदर्श मागणं वृत्रासुराचं आहे, एवढी भक्ती वृत्रासुराची आहे. तो वृत्रासुर राक्षस आहे. इंद्राने वेळ दिल्याबरोबर वृत्रासुर ते देवाच्या समोर उभा आहे. एकटाच त्याने उंच हात केले, आपलं मस्तक आकाशाकडे केलं, समोर भगवंताची प्रतिमा अशी कल्पना केली आणि प्रार्थना केली, हे नाथ, हे भगवान, हे जगन्नाथ, देवा मला काय कर, काय विनंती केली. अहम हरे तव पादे कंबुल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेता सुपतेर्गुणास्ते गुणीत वाक्कर्म करोतु कायः. पहिल्या श्लोकात त्यांनी विनंती केली, मागणं मागितलं, अहम हरे, हे हरे, हे भगवान, हे नाथ, तव पादैकमूल, देवा तुझ्या पायाचं जे मूळ आहे, पायाचं मूळ म्हणजे काय? तळवा. आपल्या पायाचं मूळ काय असतं? देवा तुझ्या पायाचं जे मूळ आहे ना, त्या मूळ असलेल्या चरणाची जे दास आहेत ना, त्या दासांचा मला काय कर, दासानुदासो भवितास्मि भूयः. तुझ्या चरणाचे जे दास आहेत ना, याचा अर्थ जे संत आहेत ना, देवा संतांच्या दासाचा दास मला काय मागणे, संतांच्या दासाचा मला दास कर. आणि पुढचं मागणं पहा, मनस्मरेता, देवा माझ्या मनानं तुमचं स्मरण केलं पाहिजे. देवा हे तुकोबऱ्याचं मागणं आहे. देवा माझ्या मनानं तुमचं स्मरण केलं पाहिजे. सुपते गुणास्ते, तुमच्या गुणाचं स्मरण केलं पाहिजे, तुमचं स्मरण केलं पाहिजे. देवा माझ्या वाणीनं काय केलं पाहिजे? गुणीत वाक्कर्म करोतु कायः, माझ्या वाणीनं देवा तुमचं गुणाचं वर्णन केलं पाहिजे. माझ्या शरीरानं देवा तुमचं पारमार्थिक कार्य केलं पाहिजे.
आणखीन एक मला महत्वाचं दे, किती भक्ती मागितली महाराजांवर असणार पुढे काय महत्वाचं सुचतो. देवा मला दुसरं काही नको, काही नको, मला फक्त एक दे. काही नको, काय काय नको म्हणतात त्याने एक यादी सांगितली. काय काय नको, न नाथ पृष्ठम न च पारमेष्ठ्यम न सार्वभौमं न रसाधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भोम वा समैत्यत्वं विरहयकांक्षे. बघा ही फार महत्त्वाची मागणी आहे. बघा स्मरण देवाचं भक्ती किती महत्त्वाची आहे. तो म्हणतो मला देवा इंद्रपद नको, मला ब्रह्मदेवाचं पद नको. देवा मला सार्वभौम राज्यपद नको. देवा मला योगाला प्राप्त होणाऱ्या सिद्धी नको. देवा मला पाताळात राज्य नको. याच्यापुढे उत्तर असतो म्हणतो देवा देवा न पुनर्भोम वा. देवा मला मोक्ष सुद्धा नको. न योग सिद्धी पुनर्भोम वा. देवा मला योगाला प्राप्त होणारी सिद्धी नको आणि देवा मला मोक्ष पण नको. पण मला काय पाहिजे तरी मागणं मागितलं समैत्यत्वं विरहयकांक्षे. म्हणजे देवा मला फक्त तुझ्या दर्शनाची ओढ निर्माण झाली, मला व्याकुळता दे. तुझ्या दर्शनाची व्याकुळता, तुझ्या स्मरण करून मला नित्य वाटलं पाहिजे तुझं दर्शन केव्हा होतं केव्हा होतं. मला देवा एवढी व्याकुळता दे तुझ्या दर्शनाची. किती व्याकुळता दे तरी फार सुंदर भाव त्याच्यात सांगितलाय काही शास्त्र महात्म्य. देवा मला इतकी व्याकुळता दे तुझ्या दर्शनाची, एवढी व्याकुळता दे की देवा तुझ्या दर्शनासाठी माझा प्राण कंठात आला पाहिजे. ऐका याच्या पुढे मला म्हणतो सांगायचं देवा मला तुझं दर्शन घ्यावं याच्यासाठी व्याकुळ एवढं झालो पाहिजे की तुझ्या दर्शनासाठी माझा प्राण कंठात आला पाहिजे. पण देवा एक कृपा कर, तुझ्या दर्शनासाठी माझा प्राण कंठात जरी आला तरी कृपा कर देवा तू मला दर्शन द्यायचं नाही. काय मागणे देवा तू दर्शन मला द्यायचं नाही, फक्त मला व्याकुळता दे. प्राण कंठात आला पाहिजे तुझ्या दर्शनासाठी. किती कंठात आला तरी देवा दर्शन मात्र देऊ नको. कृपा कर माझ्यावरती. का हो भगवंताच्या भेटीच्या व्याकुळतेमध्ये जो भक्तीचा आनंद आहे तो भक्तीचा आनंद साक्षात भगवंताच्या दर्शनात सुद्धा नाही. साक्षात दर्शनात सुद्धा आनंद आहे का. म्हणून तर भगवंताने कृपा करून आपल्या भक्ताला भक्तीची श्रेष्ठ अवस्था म्हणजे विरह अवस्था आहे. आणि त्या विरह अवस्थेपर्यंत देवाने का विरहामध्ये जे देवाचं स्मरण आहे साक्षात देवाच्या भेटीत देवाचं स्मरण आहे. एवढं देवाच्या स्मरणाला विरहाचं स्मरण आहे. आपली व्यक्ती एखादी प्रिय व्यक्ती जवळ असल्यावर त्याचं महत्व नाही, पण त्याच्या विरहात मात्र त्याचं स्मरण आहे. नसल्यावर मात्र त्याचं काय स्मरण आहे. वृत्रासुराने देवाला सांगितलं देवा तू दर्शन द्यायचं नाही, तर तुझ्या दर्शनाची मला ओढ लागली पाहिजे. असं का ओढीमध्ये स्मरण आहे, नित्य स्मरण आहे, नित्य स्मरण आहे. स्मरण याचा अर्थ भक्ती आहे आणि भक्ती म्हणजे जीवनातला खरा आनंद. हेच जीवनाचं सर्वस्व आहे. भगवंत भेटणं हे सुद्धा सर्वस्व नाही. भगवंताविषयी अंतःकरणामध्ये जेवढी दृढ भक्ती निर्माण होणं हे जीवनाचं सर्वस्व आहे. विठ्ठल पण किती व्याकुळता दे तरी फार गोड उदाहरण दिली श्रीमद भगवंत महाराज. राक्षस असताना बघा म्हणजे त्या काळचे राक्षस सुद्धा आस्तिक होती, आताची माणसं सुद्धा नास्तिक आहेत. म्हणजे या माणसापेक्षा राक्षस वेळ का राक्षस सुद्धा तपश्चर्या करूनच बळ घ्यायची. आता ते आस्तिक होती नास्तिक नव्हती. फक्त एका देवाची तपश्चर्या करायची आणि दुसऱ्या देवाला विरोध करायचा एवढंच काम. उदाहरण दिले देवा अजात पक्षा इव मातरम खगाः स्तन्यं यथा वत्सतराच्युताः प्रियं प्रियेव कुशितं विषन्ना मनोरविन्दाक्षति दृक्षते त्वाम्. त्याने मागणं मागितलं किती व्याकुळता देवा. अजात पक्षा इव मातरम खगाः. पहिलं उदाहरण दिले नुकतीच लक्ष देण्याचा जन्म झालेली एखाद्या पक्षाची लहान लहान पिल्ले
ज्या पिल्लांना आणखी पंख आलेले नाही, अशी लहान पिल्ले, त्या लहान पिल्लांना त्यांची आई पक्षीनं झाडाच्या घरट्यात ठेवते, स्वतः मात्र चारा आणण्यासाठी दूर देशाला जाते. ती पक्षीनं चारा आणण्यासाठी दूर देशाला गेल्यानंतर ती लहान पिल्ल आपली आई चारा घेऊन केव्हा येते, आपली आई चारा घेऊन केव्हा येते, म्हणून ती लहान पिल्ल आई येण्याची वाट जेवढे आतुरतेने पाहत असतात, देवा तीच आतुरता माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची लागली पाहिजे. सगळ्या लहान पिल्ले मन आतुर झाल्यावर देव भेटणार नाही. तितका आतुर झाला पाहिजे. दुसरं उदाहरण दिले फार गोड, आमच्या शेतकऱ्याचं स्तन्यम यथा वत्सतरा अच्युतार्था. म्हणजे काय ऐका दृष्टी, आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण आहे. नुकतीच व्याधली 2 दिवसाची गाय, नुकतीच व्याधली 2 दिवसाची गाय. मला सांगा, त्या गायचं दूध काढण्याच्या अगोदर आपण वासराला प्यायला सोडतो का नाही? सोडते ना तुमच्याकडे वासराला प्यायला सोडताय का? आपण अगोदर कुंट्याचं वासर सोडतो आणि ते वासर टन 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 उड्या मारत गायच्या काशीत जातं. आणि गायच्या काशीत गेल्यानंतर ते वासरू काय करतं, एकदम दुसऱ्या मारत, एकदम दुसऱ्या मला गाय पाहणं सोडते. बरोबर ना? असंच आहे का तुमच्याकडे? बरोबर असंच आहे. आमच्याकडे पण असंच आहे. एकच जिल्हा पण मग तालुका बदल असल्यामुळे काय झालं असतं तर फरक आहे. तुमच्याकडे पण वासराला सोडतात, आमच्याकडे सोडतात. तुमच्याकडे पण वासरा दुसऱ्यामध्ये गाय पानं सोडते, आमच्याकडे पाना सोडते. मग आता बोलत चालायचं माहिती आहे, आपल्याकडलं ते सगळं बोलत नाही का? त्या गायच्या वासराने एकदम दुसऱ्यामध्ये गाय पानं सोडते. बरोबर. आता बसली आणखी नाही बोला, मला तुम्ही समोर बोलायचं मला, ठीक आहे? त्या गायनं पानं सोडल्यावर तुम्ही वासराला पिऊ देता का महागाई पडतो? काय करतो वासराला? पानं सोडलं की बरोबर महागाई वासरा. आता आणखी एकदा मला प्रश्न सुद्धा द्या, आपण त्या वासराला महाग म्हणतो, बरोबर आहे? मग जेव्हा आपण त्या वासराला महाग ओढत असतो, तेव्हा ते वासरू आपल्या मागे येतं का गायच्या काशीकडे जोड खातो? काय काशी जोड खातो? सगळे बोलत आला सगळे काय करतात, ते वासरू गायच्या काशीकडे जोड खातात. आता आणखी एकच प्रश्न सुद्धा सगळे मिळून देतात, ते वासरू गायच्या काशीकडे जोड खातो. बरोबर बोला तुम्ही, एक नाही बरोबर बोला. सही जवाब देने वाले को एक सोने का नाम, सोने का नाम आहे तर सोन्या नावाच्या माणसाने एका सगळ्यांनी बोलायचं. आपण त्या वासरा म्हणतो की वासरू गायच्या काशीकडे जोड खातात. आता आणखी एकदा उत्तर द्या, त्या वासराची गायच्या काशेकडे जी ओढ असते, ती त्याची ओढ तोंडावर पडेपर्यंत असते का आपण जसं कीर्तनाला हळूहळू येतो तशी असते? कशी कशी आपल्यासारखी कशी असते? बोला की तोंडावर पडेपर्यंत एवढं तरी म्हणा. त्या वासराची ओढ किती असते गायच्या काशीकडे तोंडावर पडेपर्यंत. आपल्यासारखी नसते. आपल्यासारखी असल्यावर त्याला प्यायलाच भेटायचं नाही, उपाशी बनवते. त्या वासराची गायच्या काशीपर्यंत पोहोचण्याची जी व्याकुळता आहे, जी धडपड आहे, तेव्हा तीच व्याकुळता कृपा कर की माझ्या मनाला सुद्धा तुझ्या दर्शनाची लागली पाहिजे. एवढं मन व्याकुळ झालं पाहिजे. आणि हे देवाचं स्मरण आहे, हे देवाची भक्ती आहे. आणि म्हणून सांगतात महाराज की देवा आम्हाला स्मरण दे. उत्तर स्मरण देवाला इतकं स्मरण मागितलं, देवा तू दर्शन नको देऊ, पण आम्हाला तुझं नित्य स्मरण व्याकुळ आवडत झाली पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. म्हणून तो कोकड्या सांगतो, हे चिदान देवा देवा तुझा विसरण. ठीक आहे म्हणले महाराज, आम्हाला दान दे, विसर होऊ नये. तो कोकड्या म्हणतो दिलं दान सांगा, दिलं दान सांगा. पण दिल्यानंतर काय करणार? तो कोकड्या सांगतो दुसरं काहीच नाही, फक्त अतिशय आवडीनं तुझं गुणाचं गान करणार, अभंगाचं दुसरं करणार.
तुझ्या कृपेनं जर मला त्या ठिकाणी तुझं स्मरण झालं, ते स्मरणाचं दान तू दिलंच. का दान मागायचंय? कारण देवाची कृपा असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये परमार्थ होऊ शकत नाही. अंतःकरणाची कृपा नसते आपल्या जीवनामध्ये, गुरूंची कृपा लागते, शास्त्राची कृपा लागते, तशी भगवंताची सुद्धा कृपा लागते. म्हणून त्याला दान मागायचंय, ठीक आहे? भगवंताची सुद्धा कृपा लागते. असं आमचे गुरुदेव एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, आम्हाला परमार्थ करावा अशी इच्छा जरी निर्माण झाली, ऐका, परमार्थ करावा अशी इच्छा जरी निर्माण झाली, समजावं थोडी तरी आमच्यावरती देवाची कृपा आहे. देवाची कृपा असल्याशिवाय, भगवंताची कृपा असल्याशिवाय परमार्थ करावा अशी इच्छा सुद्धा होत नाही. याच्याकरता देव तूच कृपा करता स्मरण होईल, तुझ्या कृपेशिवाय स्मरण सुद्धा होणार नाही. आणि जर स्मरणाचं दान देवा एकदा भेटलं तर तुकोबाऱ्याची भूमिका काय? देवा गुण गाईन आवडी, देवा मी आवडीनं तुमच्या गुणाचं गान करेन, गुणांचं वर्णन करेन. देवा तुमचे गुण किती श्रेष्ठ आहेत. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. देवा तूच कृपा कर. स्मरणाचं दान जरी माझ्या वाणी तुमच्या गुणाचं वर्णन केलं, याचा अर्थ आम्ही सर्व इंद्रिय परमार्थ करणार, परमार्थ करणार. म्हणून तर एका महात्म्याला देवाकडे मागितलं, देवा कृपा कर माझ्यावर, माझ्या कुठल्या इंद्रियाला काय करावं? देवा तूच माझ्या इंद्रियाकडून ते करून घे. देवा काय काय कर माझ्याकडून त्या इंद्रियाकडून. बघा काय मागणे भक्ताची काय आदर्श प्रार्थना आहे. वाणी गुणानुगतने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस निवास जगत प्रणामे दृष्टी सताम दर्शिनेस्तु भवत्तनुना. बघा काय मागणे महात्म्याचं. परंतु देवा वाणी गुणानुगतने, देवा कृपा कर, माझ्या वाणीचा वापर तुमच्या गुणवर्णनासाठी झाला पाहिजे. कोणाचे वर्णन करण्यासाठी नाही, वाणीचा वापर झाला पाहिजे. माझ्या वाणीचा वापर तुमच्या गुणवर्णनासाठी झाला पाहिजे. देवा अशी माझ्यावरती कृपा करा. वाणी गुणानुगतने श्रवणो कथाया, देवा माझ्या कानाचा वापर कशासाठी झाला पाहिजे? कुणाची तरी निंदा ऐकण्यासाठी नाही, माझ्या कानाचा वापर त्याच्यासाठी झाला पाहिजे. श्रवणो कथाया, तुमची कथा श्रवण करण्यासाठीच माझ्या कानाचा वापर व्हावा. देवा कृपा करा. हस्तौचे कर्मसु, देवा माझ्या हाताचा वापर तुमच्या दरबारात कर्म करण्यासाठी, सेवा करण्यासाठी झाला पाहिजे. देवा माझ्या मनाचा वापर, माझं मन काय झालं पाहिजे? मनस्तव पादयोर्नः येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम.
दे प्रेम काही काळा येणे मुखे तुझे म्हणणे गुणनाम माझ्या मुखाने देवा तुमच्या गुणाचंच वर्णन केलं पाहिजे कानाने तुमची कथाच ऐकली पाहिजे ठीक आहे कथाच ऐकली पाहिजे हाताने तुमच्या दरबारातली सेवा मनाचा वापर मनस्तव पादूर ना माझे मन लागू तुझे पायी देवा माझे मन लागू तुझे पायी देवा माझ्या मनाचा वापर तुमच्या चरण कमलाच्या ठिकाणी स्थिर होण्यासाठीच वापर झाला पाहिजे देवाशी कृपा करा ऐका देवा माझ्या मस्तकाचा वापर कशासाठी झाला पाहिजे देवा जो जगदाधार भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठीच मस्तकाचा वापर झाला पाहिजे याचा अर्थ हे मस्तक तिथं झुकलं पाहिजे कुठेही नाही तिथं ते टेकवण्यासाठीच मस्तकाचा वापर झाला पाहिजे शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे देवा माझ्या दृष्टीचा वापर कशासाठी झाला पाहिजे आणि डोळ्याचा वापर कशासाठी झाला पाहिजे त्या महात्म्याचं मागणं देवा दृष्टी सताम दर्शिनी असतो भवत्तनु नाम देवा तुमच्या समाजचे संत त्या संतांना पाहण्यासाठीच माझ्या डोळ्याचा वापर झाला पाहिजे हे काय मला महत्त्वाचं सांगायचं ही इंद्रिय मागणी याचाच अर्थ की देवा मी काय करेल गुण गाईन गायन करेन ऐकीन सगळा परमार्थ करेन गुण ऐक काय आणि भगवंताच्या गुणाचं फार मोठं सामर्थ्य श्रवण करण्यामध्ये उच्चार करण्यामध्ये फार मोठं महात्म्य आहे आता जास्त वेळ नाही आपल्याकडे ठीक आहे एवढं भगवंताच्या गुणाचं महात्म्य भगवंताच्या गुणाचं वर्णन केलेलं सुद्धा अनेकांचा उद्धार झाला अनेकांचं कल्याण झालं असं भगवंताचे गुण आहेत महाराजाला विचारलं महाराज तुम्ही गुणाचं गायन करणार म्हटलं तर मग त्याच्यापासून काय मिळवणार तुकोबराय सांगितलं काही नाही हेची माझी सर्व जोडी माझ्या जीवनामध्ये तुमच्या गुणाचं वर्णन करणं हेच माझं जीवनाचं सर्वस्व आहे का भक्ती साधनही आहे भक्ती साध्य पण आहे साधन भक्ती प्रारंभ होऊन जेव्हा ती परिपक्व जशी येत असते तेव्हा तीच भक्ती साध्य असते भक्तीशिवाय दुसरं काही आमच्या जीवनामध्ये मिळवायचं नाही हीच आमची साध्य भक्ती आहे आणि मग म्हटले महाराज साध्य भक्ती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली हेच तुमचं सर्वस्व आहे पण आणखी तुकोबाराय मागायचं होतं आणि मागायचं असल्यावर तुकोबाराय सांगतात मागायचं पण सुरुवातीला हेची म्हणून गेली ना हेच म्हणजे पुन्हा मागायची इच्छा झाली पहिल्यांदाच काय हेच म्हणले होते हेच विस्मरण होण्याकरता हे नको ते नको एकदम नको मला वाटतंय काय का नको देवा मला मोक्ष नको देवाला मला धन संपत्ती पण नको तुझ्या स्मरणासाठी महत्वाची संत संगती आहे तेवढं संत संगतीचा आम्हाला दान द्या महाराज सांगतात नलगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा मोक्ष पण नको मुक्ती पण नको पण आम्हाला संतांची संगती देवा आणि त्या संतांच्या संगतीमध्ये तुझं स्मरण सुद्धा टिकणार आहे आमचं संतांच्या संगतीमध्ये देवा तू भेटला तरी आम्हाला कळणार आहे त्याच्यामुळे संत संगती महत्वाची आहे आणि मग तुकोबाराय हे संत संगती ज्या भगवंताकडे मागितली त्या भगवंताचा एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि नामचिंतन करा विठोबा रघुमाई
तुकोबाऱ्यात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देवाचे तरी मग आपण त्याला ब्रह्मज्ञान शिकायचं म्हणजे अशी ताणपट राहिली महाराज. मग सांगायला लागले आईची गोष्ट सांग, बापाची गोष्ट सांग, सासूची सांग, आहे का नाही? नको ब्रह्मज्ञान. तुकोबऱ्याच्या पायावरती ती लोळणे घालत होतो पण ते लोक म्हणले आपल्याला ब्रह्मज्ञानाचा प्र येत नाही तो नको म्हणायला पाहू. आमचे गुरु सांगायचे निषेध हा प्राप्तीपूर्वक असतो. जी गोष्ट मिळालीच नाही त्याचा काय निषेध. एक जण आमच्या गावातला पोरगा म्हणतो इथला नाही सांगत आमच्या गावासमोर आमच्या गावात एक जण पोरगा म्हणायचा आपलं लग्नच नाही करायचं, आपलं लग्नच नाही करायचं. फार वायरा घेऊन दिसतो त्याला कसं होतंय की म्हणजे त्याला कोणी देतच नाही, त्याला कोणी मुलगी देतच नाही. मला सांगा देत नाही म्हणून नको करणं हे वैराग्य आहे का? आधी कुणीतरी द्यावी आणि मग नको म्हणावं हे शोभा देतं. कुणी देत नाही म्हणून नको म्हणणं हे शोभा आहे का? नाही. कुणीतरी द्यावी आणि मग नको म्हणणं. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त असावं आणि मग नको म्हणावं, मोक्ष प्राप्त असावा आणि मग नको म्हणावं. आजच नको तुकोबऱ्यात म्हणजे नको आहे काय. संत वाङ्मयाचा समन्वय कळला पाहिजे. संत वाङ्मयामध्ये काय चांगलं सांगितलं आहे, संत वाङ्मयात अजिबात विरोध नसतो, आहे का नाही? परंतु तुकोबऱ्यात वेद बाह्य बोलेल तो दंड शुद्ध, आहे का नाही? वेदाचं बाह्य बोलायला तुकोबऱ्याची परवानगी नाही. आणि तुम्ही नको ब्रह्मज्ञान म्हणताय का नाही? म्हणजे तुकोबऱ्याच्या पायावरती ती लोळणी घेत होतं आणि मोक्षाचं तर त्यांना आवड नाही, त्यांच्या मोक्ष कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी एवढा त्यांचा अधिकार होता, नाही का नाही? एवढा अधिकार असले तुकोबऱ्यात नको म्हणत असताना काही गोष्टी त्यामध्ये तात्पर्य कळलं पाहिजे. मी बघतो तो देव याच्यामध्ये काय आनंद हे सर्वोच्च आनंद सांगायचा आहे याच्याकरता नको म्हणजे अशी पुस्तकं म्हटली, ठीक आहे. महाराज सांगतात देवा मला मोक्ष नको, मला संपत्ती नको, पण संत संग दे सदा, संत संग द्या. तुम्हाला नित्य संत महाराजांच्या रूपाने या ठिकाणी संत संग द्या. देवा एकदा संत संगती मिळाली. देवाने विचारलं तू मोक्ष नको म्हणताय, गर्भवस्थेचं दुःख सहन करावं लागेल, मोक्ष नको म्हणताय तुम्ही. तुकोबऱ्या सांगतात देवा देवाचं स्मरण, तुमचं स्मरण आणि संत संगती दोन गोष्टी मिळाल्या का देवा आम्हाला खुशाल गर्भवस्थेला घाला, खुशाल घाला. म्हणजे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला, खुशाल तू आम्हाला जन्माला गर्भाला घाल. आम्हाला काय दुःख होणार आहे का? मुनी मुक्त झाले घेतले गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. ऋषी मुनी गर्भवस्थेला घाबरून मुक्त झाले, पण आम्हाला विष्णुदासा तो सोप आहे का? गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. देवा तुझं नाम स्मरण आमच्या मुखावर असेल तर गर्भात यायचं त्याचं दुःख आम्हाला किरकोळ आहे आणि याच्याकरता आम्ही मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी असं असल्यामुळं देवा आम्हाला खुशाल गर्भाला जाणं काय हरकत नाही, पण स्मरणाचं आणि संत संगतीत आम्हाला दान तुम्ही नक्की द्या. तुकोबऱ्याची मागणी आहे, त्याच्यातून आम्हाला हे शिकायचंय. तुमच्या महाराजांकडे आज प्रार्थना पुढे उपन्न दिवशी की आज देवा आमच्या जीवनामध्ये सुद्धा काय कर, देवा तुमचं स्मरण आणि संतांची संगत आमच्या जीवनामध्ये घडत राहो. हेच आजच्या दिवशी देवाकडे पारमार्थिक मागणं मागायचंय. आज उपांत्य दिवस आहे, ठीक आहे, आणि उपांत्य दिवस उद्या काल आहे, ठीक आहे. आणि म्हणून देव आज उपांत्य दिवशी कुठे लिहिलेला नियम नाही, एक परंपरेनं श्रेष्ठाचाराने प्राप्त झालेला नियम आज मागणी परत प्रकल्प आणून घेऊ. आज त्या भंगावरती सगळ्यांच्या पाठ असल्या भंगावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सगळे टाळकरी मानलो, फार आनंदी आनंद वातावरण संतांचं सांगितलं आहे. मी आलेले माझ्या अशी परिस्थिती होती, माझा रात्री कीर्तन संपल्यापासून आतापर्यंत 700 किलोमीटर प्रवास झालाय. म्हणजे सिन्नरच्या पुढे नाशिकच्या जवळ त्या ठिकाणी सकाळी राम जन्माचं कीर्तन होतं, रात्री बीडपाशी कीर्तन करून रातोरात तिथं प्रवास केला आणि तिथलं कीर्तन करून दिवसभर प्रवास करून येत होतो. आल्यानंतर मला वाटतं आता उभा राहता येते की नाही काही, पण महाराजांची शक्ती एवढी की आल्यानंतर कसा वेळ गेला कळाला सुद्धा नाही. ठीक आहे, महाराजांची कृपा आहे. महाराजांच्या कृपेमध्ये कृपा हीच आपल्याला शक्ती देणारी असते, कृपा हीच आपल्या जीवनामध्ये बळ देणारी असते. म्हणून महाराजांच्या कृपेनं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सांगितलं की महाराजांची सेवा घेण्यासाठी आमच्या संजय महाराजांनी फोन केला. तेव्हा तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग आला. मागच्या वर्षी या ठिकाणी दर्शनाचा योग आला होता. असंच आपलं दर्शन महाराजांच्या निमित्तानं घडत राहू हेच भगवंताची प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान पंढरपूरच्या त्याचप्रमाणे पूर्णांगुरु रंगनाथ महाराज गरबलकर गुरुजी यांच्या चरणी, पूज्य श्री गुरु रामानंद स्वामी रामानंद महाराज ब्रह्मचारी यांच्या चरणी, ज्यांच्याकडे माझं वेदांत शास्त्राचा ते झालं, अशी माझे श्री गुरु भाऊ म्हणजे श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्ष पाठशाला पंढरपूर यांच्या चरणी समर्पण करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुदेव भाऊंचं आहे, अयोग्य आहे ते माझं माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संटुम किंचित तद् गुरुरेव मे नहि, यदत्र संटुम किंचित तद् मम गुरुर्नहि. ज्ञानी